नमस्कार. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मनुष्याच्या व्यक्तित्वाची ओळख त्याच्या कर्मामुळेच का होते याबद्दल जाणून घेऊया. आपण कोणाला डॉक्टर म्हणून ओळखतो कारण तो रोग्यांचे इलाज करतो. कोणाला इंजिनियर म्हणून ओळखतो कारण त्याची कर्मे तशी असतात. सज्जन म्हणून ओळखतो कारण तो तसे वागत असतो. दुर्जन, चोर, खोटारडा, लुच्चा, लफंगा, शूर, धाडसी, देशभक्त, देशद्रोही, समाजकंटक इत्यादी म्हणून ओळखतो ते त्यांच्या कर्मामुळेच. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तित्वाचे मोजमाप करतो ते त्याच्या प्रकटपणे माहीत असलेल्या संपूर्ण कर्माचे मोजमाप असते. एखाद्याची वाईट कर्म प्रकटपणे माहीत नसल्यास त्यास आपण चांगला माणूस असल्याचे मानतो, परंतु कर्माची फळे चिरकालपर्यंत लपून राहत नाहीत व ती उघडकीस येतातच. तेव्हा आपण त्याच्या कर्मानुसार त्याचे मोजमाप करून तो ओळखतो. आपण कोणाच्या आत्म्याला पाहू शकत नाही, यास्तव त्याच्या आत्म्यानुसार त्याला ओळखत नाही. बौद्ध धम्मात आत्म्याचे अस्तित्वच नाकारलेले आहे व कर्माचे अस्तित्व व त्यांचा परिणाम यालाच महत्त्व दिलेले आहे. कर्माचा कोणी आत्मा किंवा मी असा करता नाही. कर्माची स्मृती ठेवणारा कोणी मी अस्तित्वात नाही. कर्माची स्मृती सृष्टीच्या नियमानुसार शरीरातील मेंदूमध्ये साठवलेली असते. ती स्मृती म्हणजे त्या मनुष्याचा स्वभाव होय. देर इज नॉट अ पर्सन दॅट रिमेंबर्स डीड्स बट द मेमरीज ऑफ डीड्स आर देमसेल्व्स द पर्सन. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कोणी विचार करणारा वेगळा मी नसतो. विचार करता कोणीही नसतो. ती विचारांची क्रिया असते ज्याला आपण मी म्हणतो. तो इतर काही नसून आपल्या संपूर्ण विचारांचा समूहच असतो. आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा शिक्का आपल्या स्मृतीवर उमटतो व स्मृतीचा हा जो समूह असतो त्याला आपण मी किंवा मन म्हणतो. भूतकाळामुळे वर्तमान काळाची निर्मिती होते आणि वर्तमान काळापासून भविष्यकाळाची निर्मिती होत असते. हाच तो कर्मसिद्धांताचा नियम आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. जर आपणास बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट ऐकायला आवडत असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.